ब्लॉग कसं करता यार. सकाळी मी जेव्हा उठून बाल्कनीमध्ये गेले तेव्हा मी एक घार जी की तारेला लटकत होती मी तिला पाहिलं. आणि त्यावेळेस मी एक रेस्क्यू टीमला मी गुगलच्या साहाय्याने मी त्यांचा नंबर घेतला आणि यांना कॉल केला की असं असं झालं आहे. तर त्यांनी लगेच 40 मिनिट्समध्ये आमच्या ठिकाणी आली आणि त्यांनी ह्या घारला रेस्क्यू केलं. घारीचा जो पंख होता तो एका माणसाच्या ह्याच्यामध्ये अडकला होता, त्यामुळं त्याला उडता आलं नाही. आणि इथे रेस्क्यू टीमने त्या घारीला रेस्क्यू केलं आहे. तर तुम्हाला पण जर कधी प्राणी किंवा पक्षी असे आढळले ज्यांना खरंच हेल्पची गरज आहे, तर मी पुढे या व्हिडिओमध्ये नंबर आणि डिटेल्स दिले आहेत, तर तुम्ही त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. पुणेमध्ये बेसिकली ते येऊन प्राण्यांची मदत करतील. आणि ही घार पण अशा ठिकाणी अडकली होती जिथे जाणं पॉसिबल नव्हतं, सो रेस्क्यू टीमलाच कॉल करावा लागला. इथे तर घार एकदम सेफ वाटते आणि हेल्दी वाटते. थँक गॉड. गरुड आहे ना हा का घार आहे? गरुड. अच्छा, काढलंय का? ओके ओके. कुठे गेलं ते आता? अच्छा, ओके ओके, ठीक आहे. तुमचं पेमेंट काही असतं का? चॅरिटेबल ट्रस्ट आहे. हां हां, करू शकतो तिथे, पण मला एक फॉर्म भरायचा असेल तर त्या फॉर्मसाठी तुम्हाला खाली यायला लागेल. ओके ओके, ठीक आहे, चालेल. येते मी खाली 2च मिनटं. बसलीस का? इथे एक फॉर्म आहे ज्यामध्ये ते आपली पूर्ण डिटेल्स फिल करतात. त्यामध्ये आपलं नाव, आपला मोबाईल नंबर आणि त्यांनी ज्या ठिकाणी रेस्क्यू केला आहे प्राण्यांना त्या ठिकाणाचा ॲड्रेस. तर हे सगळं भैया फील करत आहेत. देन लास्टला आपली सिग्नेचर घेतात ते. आमच्या साईडनं आमच्याकडून जेवढे होईल तेवढे आम्ही डोनेशन त्यांना पे केलं आहे. ऑप्टिमल ऑप्शनलला ऑप्टिमल ते मी वाटेन मी विचारलं इंग्लिश नाही बेटर इंग्लिश. अरे तू अशी काय करते? हेल्पलाईन नंबर आहे. जर तुम्हाला कुठे प्राणी दिसले जे इंजर्ड आहेत किंवा त्यांना गरज आहे मदतीची आपल्या, तर प्लीज ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. आणि इथे त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांच्या रेस्क्यू टीमबद्दल, हे तुम्ही बघू शकता. आणि त्यांची जी टीम आहेत ते पुणे, दौंड, बारामती, नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करू शकता. मी त्यांना कॉल करते. पहिल्यांदा हिंदीमध्ये स्टार्ट केलं, ठीक आहे, बोलायला. आणि मी म्हटलं आमच्या तिथे खाली ते अडकलं आहे ते घार. आता हिंदीमध्ये काय बोलतो घारला. तर असा हा माझा फर्स्ट रँडम आणि छोटूसा व्लॉग होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच. बाय. ऊन किती छान येते.